गणपती बाप्पा ज्या नागरिकांना, ज्या विद्यार्थ्यांना, त्याच्या पेरेंट्सला जो त्रास झाला त्याचे मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। कारण मागचा पूर्ण पावसाळा यांनी धुळे आणि मातीतनं चिखलातनं दिवस काढलेले आहेत। हा रोड पण 17 मध्ये जेव्हा 12 रस्ते मुख्य रस्ते बनवण्यासाठी MMRD कडे प्रस्ताव गेला, त्या प्रस्तावात हा मुख्य रस्ता पण वरालदेवी तलाव परिसर होता, परंतु निधी अभावी ते प्रकरण बारगडत आलं। ज्या वेळेस नवीन सरकार अस्तित्वात आला, केंद्रीय मंत्री कपिल पाटील असताना कपिल पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते, या सर्वांनी मिळून या भिवंडीचा विकास करण्यासाठी जो निधी दिला MMRD मार्फत, त्या अंतर्गत सर्व भिवंडीतील मुख्य रस्ते हे RCC करण्याचे सुरुवात केले। परंतु ह्या रस्त्याची परिस्थिती अशी होती की ड्रेनेजची मुख्य लाईन या रस्त्यात जात होती, पण काही समाजकंटक बोला, काही लोक बोला, कसे का आपल्या स्वार्थासाठी कशासाठी थांबवत होते, तर हा रस्त्याची ड्रेनेज लाईन पूर्ण होत नव्हती। त्यामुळे या रस्त्याचं काम सुरू करण्यात येत नाही। त्या हप्त्यामध्ये हा जर रस्त्याचा मुख्य रस्त्याचा काम चालू केला तर त्यांची निधी ज्या वेळेस ती फक्त या फेनापर्यंतच संपली, पुन्हा हा पॅच तसाच ऑडिट पडला। मग मी आताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना फोन केला की अशी इमर्जन्सी आहे, या इमर्जन्सी मध्ये हा रस्ता महत्वाचा किती त्यांना ते निदर्शन आणून दिलं। कारण ही जी ST लाईन आहे टोरंटोची, ही ST लाईन त्यांना डायव्हर्शन करायचे, तर रस्त्याचं काम होत नाही, त्यांना अलाइनमेंट मिळत नाही, तो तेही काम रखडलं आणि हेही काम रखडलं होतं। त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी तात्कालीन त्यांचे PA सहाय्यक सचिव प्रभाकर यांना कॉल करून त्यांनी कमिशनरला फोन केला। कमिशनरांचे तर मी शतशः आभार मानतो, वैद्य साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या रस्त्याची प्रायव्हसी घेऊन SMB नवी मेरोको कंपनीला सांगितलं का हा 400 मीटरचा पल्ला पहिला करून घ्या, म्हणजे लोकांना जे दुर्सोय होतात त्या गैरसोयी टाळण्यासाठी हा कालच्या काल त्यांनी आश्वासन दिलं आणि कालच रस्त्याचं काम स्टार्ट केलं आणि लगेचच टोरंटो कंपनीला पण पाचारण करून दोघांना एकमत संगमत करून टोरंटोचं पण काम होतंय आणि रस्त्याचं पण काम होतंय। मी यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो की गेल्या 5 वर्ष लोक कुठल्या ह्या रस्त्यातनं कसे जात होते, काय करत होते, परंतु आता येणारे दिवस चांगले आहेत। सर्वांना विनंती करतो की ज्या 2 कंपन्या काम करतात त्यांना काम करू द्या। टोरंटोचा पण आपला जो मसला आहे तो हलवतोय, रस्त्याचं पण काम हलवतोय। मी पुन्हा सांगतो की आता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच माजी खासदार कपिल पाटील, आमदार, प्रेझेंट खासदार, सर्वांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही सर्वांनीच असं लक्ष द्या आणि आमच्या विभागाला विकसित करा। 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हा रस्ता आणि टोरंटोची लाईन ही दोन्ही एकत्र करून घेतील आणि हा मसला अति महत्वाचा मसला, कारण त्याच्यात ही व्यक्ती बघा, ही व्यक्ती अपंग बनलेली आहे। या टोरंटोच्या झटक्यामध्ये पावसाळ्यामध्ये ही व्यक्ती अपंग बनलेली आहे। या मामा इकडे पुढे, ही या टोरंटोच्या लाईन मध्ये बाधित होऊन अपंग बनलेली आहे। तर ह्या अशा घटना टाळण्यासाठी या दोन्ही गोष्टी युद्ध पातळीवर करून घेतलेल्या आहेत। त्यामुळे 1 महिन्याच्या अवधीमध्ये हा काम पूर्ण होईल हीच मी प्रार्थना करतो। जी मुख्य रस्त्याची जी निधी होती MMRD कडनं, त्याच निधी अंतर्गत हा काम होतोय।